नमस्कार, मी तृप्ती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे। तर आज आपण आपल्या किचनमध्ये व्हेज कोबी धपाटे बनवणार आहे। असे थंडीचे दिवस चालू झाले की आपण वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ तसेच धपाटे बनवायला सुरुवात करतो, कारण हा पोटभरीचा नाश्ता आहे। थंडीमध्ये पोटभरीचा नाश्ता करणं खूप गरजेचं आहे। तर आता आपण वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 4 ते 5 मिरचीचे तुकडे घेतले। त्याच्यानंतर 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या घ्या। धपाटे करताना लसूण भरपूर घालायचा, म्हणजे धपाटे चवीला छान लागतात। त्यानंतर 1.5 चमचा जिरे घाला, तसेच थोडीशी कोथिंबीर घालूया। आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। तर बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वाटण मी तयार करून घेतलं। आता यानंतर आपल्याला धपाट्यांसाठी लागणारी कणिक मळून घ्यायची आहे। त्यासाठी घरातील एखाद्या वाटीचे प्रमाण घ्या। तर याच वाटीने मी 2 वाटी एवढा बारीक खिसलेला कोबी घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे। तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता। आता यानंतर 2 वाटी ज्वारीचे पीठ घ्या। ज्वारीच्या पिठामध्ये चिकटपणा कमी असतो, म्हणून 1 वाटी गव्हाचे पीठ घालायचे आहे। तसेच धपाट्यांना व्यवस्थित बाइंडिंग यावे म्हणून 1 वाटी बेसन पीठ घालायचं आहे। तुम्ही या ठिकाणी तांदळाचे पीठ घेतले तरीही चालेल। पीठ घेऊन झाले की लगेचच यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आहे। तसेच खमंग होण्यासाठी यामध्ये 1 चमचा ओवा घालायचा आहे। ओवा अशा प्रकारे हातावर चोळून किंवा कुठून घाला, म्हणजे त्याचा अंश पिठामध्ये उतरेल। त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद घाला। तसेच चवीनुसार 2 चमचा मीठ घालायचं आहे। मीठ घातले की भरपूर सारी कोथिंबीर घाला आणि चवीनुसार 1 चमचा लाल मिरची पावडर घाला। आता हे सर्व साहित्य व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिक्स करून घ्या। यामध्ये आपण कोबी घातलेला आहे। कोबीमध्ये जेवढं पाण्याचं प्रमाण आहे ते अशा प्रकारे मिक्स केल्यामुळे बाहेर येईल आणि आपल्याला नॉर्मल पाण्याचे प्रमाण व्यवस्थित घेता येईल। तर बघा, अशा प्रकारे पिठाचा गोळा होईपर्यंत पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मिश्रणामध्ये 2 चमचे कच्चे तीळ घाला। तीळ घातल्यानंतर मिश्रण मिक्स करून घ्या। मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडे थोडे पाणी घालून याचा घट्ट गोळा बनवून घ्या। यामध्ये कोबी घातल्यामुळे मिश्रणामध्ये जास्त पाणी घालायची गरज लागत नाही। मी शेवटी सांगेनच मला गोळा बनवण्यासाठी किती पाणी लागले। तर बघा, गोळा छान असा मळून झाला, जास्त पातळ किंवा घट्ट नाही। तर हा गोळा मळण्यासाठी मला 1 वाटी एवढं पाणी लागलेलं आहे। आता धपाटे थापताना पीठ हाताला चिकटू नये म्हणून गोळा मळल्यानंतर अर्धा चमचा तेल घाला। तेल घातल्यानंतर पुन्हा एकदा गोळा छान असा मळून घ्या। तर या ठिकाणी धपाट्यांची कणिक तयार झालेली आहे। आता पटकन आपण धपाटे थापून घेऊया। त्यासाठी आपण भाकरी बनवतो तेवढा उंडा घ्या। आता या उंड्यावरती थोडेसे तीळ लावा। आता त्याच्यानंतर दुसरीकडे आपण धपाटे थापण्यासाठी पोळपाटावर ओल्या रुमालाची घडी घेतलेली आहे, म्हणजे रुमाल पाण्यात बुडवून घट्ट पिळून घेतलेला आहे। त्यानंतर धपाटे थापण्यापूर्वी रुमालाच्या मधोमध थोडासा पाण्याचा शिंतोडा द्या, म्हणजे उंडा धपाटे थापताना व्यवस्थित थापता येतील। आता आपल्याला पाणी टाकलेल्या रुमालावर उंडा ठेवायचा आहे आणि बोटांच्या मदतीने उंडा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थापून घ्यायचा आहे। तर बऱ्याच जणांना धपाटे आणि थालीपीठमधील फरक माहीत नसतो, कारण याची करण्याची पद्धत एकच आहे, फक्त थोडासा फरक आहे। जसे की आपण थालीपीठ करताना धान्य आणि डाळी भाजून याचे पीठ बनवतो आणि पिठांमध्ये भाज्या घालतो, तसे धपाटे बनवताना आहे ते ज्वारीचे, बाजरीचे आणि गव्हाचे पीठ न भाजता आपण आहे तसे घेतो। बाकी करण्याची पद्धत एकच आहे। तर बघा, धपाटे मी थापून घेतले। धपाटे पातळच थापून घ्या, म्हणजे ते चवीला छान लागतात। त्याच्यानंतर धपाट्यावर अशा प्रकारे गोल करून घ्या,
म्हणजे धपाटे व्यवस्थित दोन्ही बाजूने शेकले जातील। आता धपाटे भाजण्यासाठी पॅन मी गरम केलेला आहे। पॅनवर 1 चमचा तेल घाला। गॅस मध्यम आचेवर करा। आता धपाटे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पॅनवरती घाला। धपाट्यावर अशा प्रकारे टॅप करा म्हणजे रुमाल अलगद निघेल, धपाट्याला चिकटणार नाही। आता ही टाकलेली धपाट्याची बाजू अर्धा ते 1 मिनिट भाजून घ्या। अर्धा ते 1 मिनिट झाल्यानंतर कडेने 1 चमचा तेल घाला। तर अशा प्रकारे कडेने तेल घातल्यामुळे धपाटे कडक व्हायला मदत होते। तर तेल घातल्यानंतर अर्धा ते 1 मिनिट नंतर धपाटे पलटवून घ्या। बघा, धपाटे सर्व बाजूने छान असे भाजले गेले आहे। आता धपाट्याची दुसरीही बाजू 1 ते 2 मिनिट भाजून घ्यायची आहे। तर बघा, धपाटे छान असे भाजलेले आहे, काढून घेऊया। तर हे धपाटे भाजण्यासाठी मला मंद आचेवर 4 ते 5 मिनिट लागलेले आहेत। तर बघा, तुम्हाला जवळून धपाटे दाखवते कितपत सुंदर झालेला आहे। पातळ असे कडक धपाटे बनवून तयार झालेला आहे। शक्यतो धपाटे पातळच थापून घ्या। त्याच्यानंतर दुसरे एक धपाटे मी बनवून दाखवते। दुसरे धपाटे बनवण्यापूर्वी रुमाल धुवून पिळून घ्यायचा, जेणेकरून धपाटे थापायला अवघड जाणार नाही। मध्यभागी रुमालावर पाण्याचा शिंतोडा द्या। सेम प्रोसेसने गोळा बनवून घ्यायचा आहे। आता गोळा मध्यभागी ठेवून थापून घ्या। शक्यतो धपाट्यांचं पीठ घट्टच मळायचं, जेणेकरून गरज लागेल तेव्हा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाण्याचा हात घेऊन धपाटे थापता येते। तर या ठिकाणी धपाटे थापून तयार झालेला आहे, भाजून घेऊया। पॅनमध्ये 1 चमचा तेल घाला। नेहमी धपाटे भाजताना मध्यम आचेवरच भाजून घ्या, म्हणजे ते व्यवस्थित सर्व बाजूने भाजेल। धपाटे टाकल्यानंतर अर्धा ते 1 मिनिट भाजून घ्या। अर्धा ते 1 मिनिट भाजून घेतल्यानंतर कडेने 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल घातल्यानंतर अर्धा ते 1 मिनिट नंतर धपाटे पलटवून घ्यायचं आहे। आता ही बाजू आपल्याला अर्धा ते 1 मिनिट भाजून घ्यायची आहे। तर या ठिकाणी दुसरेही धपाटे तयार झालेले आहे, काढून घेऊया। बघू शकता, मस्त असे पातळ कडक हे धपाटे झालेले आहे। आता सेम प्रोसेसने आपण बाकीची सगळे धपाटे बनवून घेणार आहे। तर या ठिकाणी मी सगळे धपाटे बनवून घेतले। बघू शकता, सर्व बाजूने छान असे भाजलेले आहे। आपण सांगितलेल्या वाटीच्या प्रमाणात साधारण 10 ते 12 धपाटे बनवून तयार होतात। तर या धपाट्यांबरोबर आपण कोणत्याही प्रकारची चटणी तसेच दही खाऊ शकतो, चवीला खूप टेस्टी लागतात। तर हा पोटभरीचा नाश्ता आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पौष्टिक असे व्हेज कोबी धपाटे बनवलेले आहे, अचूक प्रमाण दिलेलं आहे आणि धपाटे थापण्याची योग्य पद्धत देखील सांगितलेली आहे। तरी आजची नाश्ता रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।